नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. स्वच्छता अभियान व वसुंधरा अभियान इतर कोणताही समाज उपयोगी उपक्रमात बोरगाव नेहमीच अतिशय सक्रियपणे सहभागी असते. राजकीय गटतट, गरीब श्रीमंत, जात धर्म, स्त्री पुरुष हा भेदभाव दूर सारून आपले गाव कसे स्वच्छ होईल, गावाला बक्षीस कसे मिळेल, गावाचा विकास कसा होईल या भावनेने सर्वजण एकत्र येतात. राबवलेल्या विविध उपक्रमांचे आणि गेल्या वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज झाले आणि बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावाने माझी वसुंधरा अभियानात 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांच्या स्पर्धा गटात राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळवलाय. 1,50,00,000चे बक्षीस पुरस्कार लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील, सदस्य सूर्यकांत पाटील, सचिन पाटील, राजेंद्र वाटेगावकर, आशिष शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी RP राजपूत आणि कर्मचारी गजानन कोगनुरे यांनी वरळी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये वनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वीकारलाय. गेले वर्षभर चाललेल्या या उपक्रमामध्ये गावाने अतिशय नियोजनबद्ध आणि कृतिशीलरित्या हा कार्यक्रम राबवला होता. गावात विविध योजनांच्या माध्यमातून झालेली पर्यावरणाचे जतन आणि वृक्ष संवर्धनाची उल्लेखनीय कामगिरी, गावची स्वच्छता, प्लॅस्टिक मुक्त अभियान, वृक्षारोपण, शैक्षणिक कार्यक्रम यांसह विविध उपक्रमांमध्ये अतिशय चोख काम केले आणि वाळवा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यात झाले. त्यामुळे गावाचे कौतुक होते. लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांचं मार्गदर्शन आणि उपसरपंच सचिन देसाई, सचिन पाटील, सूर्यकांत पाटील, आशिष शिंदे, राजेंद्र वाटेगावकर, ग्रामपंचायत अधिकारी RP राजपूत यांचं सहकार्य लाभले. तसेच नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर्स, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभाग यांच्यासह सर्वांनीच या कृतिशील कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. बक्षीस जाहीर होताच गावात सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलंय. यावर प्रतिक्रिया देताना सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, हे यश सर्वांच्या सहकार्याचे असून एक आदर्श गाव म्हणून बोरगाव असल्याची सर्वत्र जाहीर झाले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.